नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, सहकार विभाग भरती अंतर्गत अतिशय महत्त्वाची प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे, जे की तुमच्या परीक्षा फीस रिगार्डिंग असणार आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, विदाउट स्किप करता पहा। या ठिकाणी सहकार विभागातील गट क संवर्गातील सरळ सेवेची रिक्त पदे भरण्याकरिता दिनांक 6/7/2023 रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती अनुसरून विहित मुदतीस अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची TCS आयॉन या कंपनीमार्फत दिनांक 14 ऑगस्ट 2023 व 16 ऑगस्ट 2023 रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आलेली आहे। त्यानुसार यामध्ये भरले गेलेली पदे सहकार अधिकारी श्रेणी 1 तसंच सहकारी अधिकारी श्रेणी 2 या पदांसाठी स्वतंत्र अर्ज व स्वतंत्र परीक्षा शुल्क उमेदवारांनी भरलेले आहे। तथापि सदर दोन्ही पदांसाठी एकच ऑनलाईन TCS आयॉन कंपनीमार्फत आयोजित केलेली होती एक्झाम। त्यानुसार उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक तसंच टंकलेखक या पदाची देखील स्वतंत्र अर्ज उमेदवारांनी केलेलं होतं आणि त्यासाठी देखील स्वतंत्र परीक्षा शुल्क हे उमेदवारांनी भरणा केलेली आहे। तथापि सदर तिन्ही पदांसाठी एकच ऑनलाईन TCS कंपनीमार्फत घेण्यात आलेली होती आणि त्याप्रमाणे सदर पदांसाठी स्वतंत्रपणे अर्ज आणि परीक्षा शुल्क दुबार तिबार अदा केलेल्या उमेदवारांची परीक्षा शुल्क परत करण्याचा निर्णय या ठिकाणी सहकार विभागांतर्गत घेण्यात आलेला आहे। त्यानुसार ज्या उमेदवारांची सदर पदासाठी एकापेक्षा जास्त परीक्षा शुल्क भरणा केलेले आहे अशा उमेदवारांनी सहकार आयुक्त कार्यालयाच्या जे काही अधिकृत संकेतस्थळ आहे त्यावरती दिनांक 4/4/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार त्यामध्ये सदर यादीतील उमेदवारांना परीक्षा शुल्क परत करण्यासाठी बँक तपशिलाचा अचूक फॉर्मॅट जे आहे ते भरून तुम्हाला जे काही अधिकृत मेल ID देण्यात आलेली आहे djr.pune.recruitment2023@gmail.com या ईमेल ID वरती 19/4/2024 व तदनंतर 20/5/2024 पर्यंत पाठवण्याबाबत वेळोवेळी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आवाहन केलेले होतं। परंतु सदर यादीतील काही उमेदवारांनी याबाबत माहिती सादर केली नाही। अशा उमेदवारांनी सहकार आयुक्त कार्यालयाच्या उक्त संकेतस्थळावरती 11 जुलै 2024 11/7/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। सदर यादीतील उमेदवारांना या पत्रकाद्वारे पुनश्च आवाहन करण्यात आलेलं आहे। या खालील नमुन्यामध्ये दिनांक 25/7/2024 पर्यंत माहिती भरून तुम्हाला पाठवायची आहे। परत ज्या उमेदवारांनी हे फॉर्म फिलअप केले नाही किंवा हे बँक डिटेल दिलेली नाही अशा उमेदवारांनी काय करायचं आहे, बँक डिटेल ही मेल ID वरती या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे। या मेल ID वरती तुम्हाला ही डिटेल फिलअप करून पाठवायचं आहे, तेव्हाच तुमची काय होणार आहे, फीस रिफंड केली जाणार आहे। ठीक आहे। आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं ॲप्लिकंट नेम या ठिकाणी फिलअप करायचं आहे, ॲप्लिकंट नंबर फिलअप करायचा आहे, ॲप्लिकंट ॲड्रेस तसंच बँक नेम, ब्रँच नेम तसंच अकाउंट नंबर लिहायचा आहे आणि नंतर IFSC कोड तुम्हाला लिहून तुमचे ॲप्लिकंट्स नेम आणि सिग्नेचर करून तुम्हाला त्या मेल ID वरती सेंड करायचं आहे। ठीक आहे। उमेदवारांनी वरील नमुन्यामध्ये कळवलेल्या बँक तपशिलानुसार त्यांचे बँक खात्यामध्ये परीक्षा शुल्क रक्कम परत केली जाईल। उपरोक्त विहित नमुन्यातील अचूक माहिती व कार्यालयास 25 जुलै 2024 पर्यंत आपल्या अर्जात नमूद केलेल्या मेल ID वरती प्राप्त न झाल्यास सदर परीक्षा शुल्क ही उमेदवारांना परत न मिळाल्यास त्याची जबाबदारी उमेदवारांची राहील। ठीक आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, हे या ठिकाणी मेल ID देण्यात आलेली आहे djr.pune.recruitment2023@gmail.com यावरती तुम्हाला तुमचं बँक डिटेल जे आहे ते अचूक फिलअप करून या मेल ID वरती पाठवायचं आहे, तेव्हाच तुमची फीस जी आहे ते रिफंड केली जाणार आहे। ठीक आहे। मुदत तुम्हाला देण्यात आलेली आहे 25/7/2024 पर्यंत। ठीक आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, ही अपडेट आलेली आहे सहकार विभाग भरती अंतर्गत 11 जुलै रोजी। सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।